महत्वाची बातमी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या घरी सध्या बैठक सुरू आहे। दिल्लीमधल्या पटेलांच्या घरी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे। अमित शहा यांची भेट घेण्यापूर्वी तिघांची पटेलांच्या घरी ही बैठक सुरू आहे। लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पहिल्यांदा शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्र बैठक होत आहे। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर चर्चेची शक्यता आहे। फडणवीसांनी राजीनाम्यावर ठाम राहिल्यास गृहमंत्रीपद कुणाकडे जाणार यावर देखील तिघांमध्ये चर्चेची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निकालावर चर्चेची शक्यता आहे। शिंदे फडणवीस आणि अजित पवार अमित शहांसमोर काही वेगळे मुद्दे सुद्धा मांडण्याची शक्यता आहे। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यातल्या दृष्टीने तिघांमध्ये चर्चेची शक्यता आहे। थेट माहितीसाठी दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा? निखिल, आपल्याला माहिती आहे की आज राष्ट्रपती भवनामध्ये एनडीएची बैठक जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर आपण पाहतोय की अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत प्रफुल्ल पटेलांच्या घरी दाखल झालेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून प्रफुल्ल पटेल यांच्या घरी तिघांची बैठक जी आहे ती सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केल्यानंतर हे तीन नेते जे आहेत एकत्रित प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जमलेले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरती चर्चेची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीमध्ये जी आहे ती चर्चा होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जर राजीनामा दिला तर गृहमंत्रीपद नक्की कोणाकडे द्यायचं किंवा त्याचे परिणाम जे आहेत ते राज्याच्या राजकारणावरती होऊ शकतात। मग त्या दृष्टीने काय नियोजन करता येईल या संदर्भातली चर्चा जी आहे ती होऊ शकते। मात्र आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित